रस्त्यांवर अनेक युवक सरकार विरोधी आंदोलनासाठी उतरले आहेत। नेपाळमध्ये सोशल मीडियाच्या ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे आणि या बंदी विरोधामध्ये आंदोलन करण्यासाठी नेपाळमधले युवक हे रस्त्यावर उतरलेत। हे आंदोलन इतकं आक्रमक झालंय की ते थेट संसदेमध्ये शिरलेत। या आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या आहेत। नेपाळ सरकारकडून काठमांडूमध्ये कर्फ्यू लावण्यात आलाय। पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये काही आंदोलक जखमी देखील झालेत। सोशल मीडिया कंपन्यांना नेपाळमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची सक्ती करण्यात आली आहे। ज्या कंपन्यांनी हे रजिस्ट्रेशन केलेलं नाही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे आणि या बंदी विरोधामध्ये नेपाळमधील युवक आक्रमक झालेले दिसून आलेत। नेपाळमधील काठमांडूची ही थेट दृश्य आपण बघतोय। नेपाळमधील युवक हे आक्रमक झालेले आहेत आणि ही आक्रमकता इतकी जास्त वाढली आहे की संसदेमध्ये ते शिरलेले आहेत आणि संसदेवर त्यांनी आंदोलन त्यांचं सुरू केलेलं आहे। सोशल मीडिया ॲप्सवर बंदी आणल्यामुळे येथील युवक आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। नेपाळमधील काठमांडूची ही दृश्य आहेत। खरं तर सोशल मीडियाच्या कंपन्यांना नेपाळमध्ये एक रजिस्ट्रेशन करण्याची सक्ती करण्यात आली होती। ज्या कंपन्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नाही त्यांच्यावर बंदी घालण्यात आली आणि त्या सगळ्यानंतर हे आंदोलन आपण बघतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन युवक करताना दिसतायत, संसदेवर त्यांनी हल्ला केलेला दिसून येतोय, काय सांगशील? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं सध्या नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली त्यानंतर झेंझेचं आंदोलन सुरू आहे। रस्त्यावरती मोठ्या संख्येनं युवक एकत्र आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने मीडिया बॅन केला आहे याच्या विरोधामध्ये हे सगळे युवक एकत्र आले आहे आणि हे युवक संसद भवनामध्ये देखील त्यांनी प्रवेश केलेला आहे। तिथे देखील आंदोलन करत आहे। पोलिसांच्या फायरिंगमध्ये जर बघितलं तर एका जणाचा मृत्यू देखील झाला आहे, अनेक जण जखमी देखील झालेले आहे। भ्रष्टाचार आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रतिबंध लावण्यासाठी हा एक मोठा निर्णय केंद्र राज्य तिथल्या सरकारने घेतलेला आहे। पंतप्रधान तिथले ओली यांनी देखील या संदर्भात स्पष्टीकरण केलं आहे की या सर्व सोशल मीडियानी खास करून नेपाळच्या कायद्यानुसार जर नोंदणी केली असेल तर त्यांनी ते सगळे सोशल मीडिया सुरू राहतील, पण जर नेपाळच्या कायद्याच्या संदर्भात जर त्यांनी कुठल्या प्रकारची नोंदणी केली नसेल त्यावर सगळी बंदी आणण्यात येईल असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे। पण असं असताना देखील त्या पद्धतीनं युवक पिढीच्या वतीने जनरेशन झेड जे आहेत त्या युवकांच्या वतीने जोरदार तिथे विरोध सुरू आहे, आवाज बुलंद केला जात आहे आणि हे प्रदर्शन अतिशय उग्र झालेले देखील पाहायला मिळत आहे। स्टुडिओ हो, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये हे प्रदर्शन उग्र झालेलं दिसून येत आहे। प्रशांत, सोशल मीडियाच्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांना रजिस्ट्रेशनची सक्ती नेपाळमध्ये करण्यात आलेली कळत आहे, पण काही कंपन्यांनी हे रजिस्ट्रेशन केलं नाही त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली अशी माहिती मिळते। पण ही रजिस्ट्रेशनची सक्ती नेमकं हे सगळं प्रकरण कुठून सुरू झालंय? आपल्याला ज्या पद्धतीने माहिती मिळते की बानेश्वर इथे मध्ये ज्या पद्धतीने बानेश्वर असो किंवा दुसरा जो परिसर आहे नेपाळमधला झापा जिल्ह्यामधला त्या जिल्ह्यामध्ये दमकमध्ये देखील या प्रकारची घटना घडलेली आहे। एक तर नेपाळ सरकारने स्पष्ट केलेलं आहे की भ्रष्टाचाराने वर्तमान सोशल मीडियावरती प्रतिबिंबाच्या संदर्भात ज्यामध्ये बंदी घालण्यात आली आहे त्या संदर्भात हे विरोध प्रदर्शन सुरू झालेलं आहे। नेपाळ सरकारने यापूर्वी स्पष्ट केलं आहे, नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी स्पष्ट केलं आहे की सोशल मीडियाला जर नेपाळमध्ये काम करायचं असेल तर त्यांनी नेपाळच्या कायद्यानुसार काम करायला हवं असं स्पष्टपणे त्यांनी म्हटलं। जे लोक कायद्यानुसार काम करत नाही त्यावर आम्ही बंदी आणलेली आहे। या विरोधामध्ये जर बघितलं या सोशल मीडियाच्या विरोधामध्ये जोरदार विरोध प्रदर्शन सध्या सुरू आहे। जनरेशन झेड हे या अंतर्गत युवक रस्त्यावरती उतरलेले आहे आणि युवकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व विरोध प्रदर्शनाला थांबवण्याकरता सुरक्षा बल देखील आहे तेही थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, पण ते देखील त्यांना थांबत नसते आणि अनेक युवक जे आहे ते बॅरिकेड वर उडी मारून ते संसद भवनात त्यांनी प्रवेश केला आहे। अनेक ठिकाणी दगडफेक देखील झालेली आहे आणि हलकासा लाठीचार्ज देखील या संपूर्ण घटनेवरती करण्यात आलेले आहे। त्यासोबतच अश्रुधुराचे नळकांडे देखील फोडण्यात आलेले आहे। असं असताना एका युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे। अनेक लोक सध्या जखमी आहे आणि न्यू बागेश्वर आणि झापा या दोन जिल्ह्यांमध्ये या घटना अतिशय पुढे गेलेल्या असल्याची माहिती पुढे आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या सर्व जखमी युवकांवरती जवळच्याच सामान्य रुग्णालयामध्ये देखील उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ प्रशांत, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडला राहा।
अनय जोगळेकर सर आपल्या सोबत आहेत, ते आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत। सर, नेपाळमध्ये जो काही गोंधळ माजलेला आहे त्याची थेट दृश्य आपण बघतोय, पण फक्त सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे ही जी जेन झी जनरेशन आपण म्हणतोय ही आक्रमक झालेली दिसतेय, संसदेवर त्यांनी हल्ला केल्याचं दिसतंय, काय सांगाल? नेपाळ गेले अनेक महिने अस्वस्थ आहे। 9 मार्च 2025 रोजी राजे ज्ञानेंद्र हे नेपाळमध्ये त्यांचं भ्रमण संपून आले, तेव्हा त्यांचं प्रचंड स्वागत झालं। नेपाळमध्ये राजेशाही परत आणावी, नेपाळला हिंदू राष्ट्र घोषित करावा अशी मागणी तेव्हा केली जात होती आणि तेव्हापासून कुठेतरी सरकार आणि व्यवस्था यांच्यामध्ये संघर्ष आहे। आता सरकारने जी समाज माध्यमांवर बंदी घातलेली त्याच्यासाठी कारण असं सांगितलं की अनेक जण फेक अकाउंट उघडतात किंवा आउट ऑफ स्टेट लोक, म्हणजे जे लोक नॉन स्टेट ऍक्टर्स त्याचा वापर करून सरकारबद्दल असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करतात, म्हणून त्यांनी समाज माध्यमांवर बंदी घातली। पण आज वस्तुस्थिती अशी आहे की समाज माध्यम ऑक्सिजन सारखं त्यांची स्थिती आहे आणि त्यामुळे संपूर्ण तरुण पिढी रस्त्यावर उतरलेली आहे। पण हा फक्त समाज माध्यमांपुरता मर्यादित प्रश्न नाहीये। नेपाळमध्ये लोकशाही प्रस्थापित होऊन 20 वर्ष झालेली आहे, पण कुठलंही सरकार 2-2.5 वर्षाच्या वर टिकू शकलेलं नाहीये। नेपाळमध्ये अनेक पंतप्रधान बदललेले आहेत आणि जे मूलभूत प्रश्न आहेत ते सोडवायला अपयश आलेलं आहे, त्याचा हा राग मला असं वाटतं याच्यातनं व्यक्त होत आहे। निश्चितच सर, जे काही तुम्ही सांगितलं आता की हे बऱ्याच दिवसांपासून सगळं सुरू आहे आणि त्याचे पडसाद हे आत्ता दिसत आहेत, पण सोशल मीडियावर जी काही बंदी घालण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठेतरी युवकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न नेपाळ सरकारकडून केला जातोय का? निश्चितच, कारण नेपाळ सरकारला भीती वाटते की जो रोष सरकार विरोधात आहे त्यातनं व्यवस्था उलथवून टाकून पुन्हा नेपाळमध्ये राजेशाही परत येईल आणि त्याच्यामुळे त्याला काहीतरी कारण द्यायला म्हणून त्यांनी समाज माध्यमांवर जर बंदी घातली तर सरकार विरुद्ध असंतोषाचं वातावरण नियंत्रणात राहील असा त्यांचा अंदाज होता। पण ज्या प्रकारे हे आंदोलन पुढे आलेलं आहे ते बघता तो अंदाज चुकलाय असं मला वाटतं। पुढच्या काही तासात चित्र स्पष्ट होईल, पण जर असंच नेपाळ सरकारने धाकधडपटशाही केली आणि त्यांच्याकडे काही तेवढं अत्याधुनिक तंत्रज्ञान नाहीये आणि त्यामुळे चीन सारख्या देशांनी जर मदत केली नाही तर मला असं वाटतं की नेपाळमध्ये व्यवस्था ही बदलली जाऊ शकते। अगदी सर, ही जेन झी जनरेशन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर आलेली दिसून येते, कारण त्यांचाच सोशल मीडिया वापरण्याचा जो काही रोष आहे सगळीकडे त्यांच्यामध्ये जास्त तो दिसून येतोय की त्यांचा वापर सोशल मीडियाचा जास्त आहे, त्यामुळे हा जो काही राग आहे सरकारवर तोच जेन झी जनरेशन कडून दिसून आलाय। पण आणखी काही यामध्ये मुद्दे समोर येत आहेत की काहींचे व्यवसाय देखील बंद झालेत, जे ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून बिझनेस करत होते ते बंद झालेत, त्यामुळे हा सगळा रोष दिसून येतोय। निश्चितच नेपाळमधले फक्त 60 लाख लोक भारतात काम करतात आणि नेपाळमधल्या लोकांचा पर्यटनावरही खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार अवलंबून आहे। जेव्हा तुम्ही सोशल मीडिया बंद करता, व्हॉट्सअप बंद करता, तेव्हा नेपाळमधल्या लाखो लोकांना आपल्या परिवाराशी संपर्क साधणं अवघड होतं, नोकरी व्यवसायावर परिणाम होतो, अनेक लोक टुरिस्ट गाईड म्हणून काम करतात आणि त्याच्यामुळे तो रोष जसा स्वाभाविक आहे। पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, नेपाळमध्ये गेली काही वर्ष सरकार विरुद्ध प्रचंड असंतोष आहे, ते निमित्त आहे, म्हणजे हे जे समाज माध्यमांची बंदी आहे हे निमित्त आहे, हा असंतोष बाहेर पडतोय असं मला वाटतं। अगदीच, म्हणजे सोशल मीडियावर बंदी घालणं हे फक्त निमित्त आहे आणि याचे अनेक कारण आहेत आणि त्यामुळे हा सगळा असंतोष दिसून येतोय। सर, एकंदरीत विचार केला तर शेजारी देशांमध्ये जो काही असंतोष दिसून येतोय, अराजकता दिसून येते, त्याचा मोठ्या प्रमाणावर जो काही परिणाम आहे तो शेजारी देशांवर होतो, भारतासारखं, कारण भारतला नेपाळ अगदी जवळ बॉर्डर आहे, म्हणजे भारतावर काय याचा परिणाम होऊ शकतो? आपण लक्षात घेतलं पाहिजे, पाकिस्तानात अशीच परिस्थिती आहे, बांगलादेश अशाच प्रकारे सत्तांतर झालं। भारत याच्यात स्थिर आहे कारण भारताची अर्थव्यवस्था, म्हणजे शेवटी मुद्दा हा रशियाकडनं तेल आयात करण्याचा जो येतो, भारतात महागाई नियंत्रणात असल्यामुळे आणि सरकार मोठ्या प्रमाणात लोकसंख्येला अन्नधान्य दर महिन्याला देत असल्यामुळे हा असंतोष बऱ्यापैकी नियंत्रणात आहे। अन्यथा तो सगळीकडे पसरायला वेळ लागला नसता। जगातले जे सगळे परिणाम होत आहेत, युक्रेनचं युद्ध असेल किंवा इतर युद्ध असतील, त्याच्यामुळे महागाई, बेरोजगारी सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत, त्याचे हे परिणाम आहेत। पण आता तरी भारत त्याच्यातनं सुरक्षित आहे असं वाटतं। अनय सर, आपले खूप खूप धन्यवाद, आपण जी सविस्तर माहिती आम्हाला दिली आहे त्याबद्दल। आपण पुढच्या आपल्या गेस्टकडे जाऊयात। शैलेंद्र देवळानकर सर, जे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आहेत, ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शैलेंद्र सर, नेपाळमध्ये अतिशय अराजकता माजलेली आहे, अतिशय गोंधळ अनागोंदी तिथे दिसून येते, पण या सगळ्यांमध्ये जेन झी जनरेशन जो काही युवा वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला दिसून येतोय। नाही, नक्कीच आहे, चिंतेची बाब आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती युवक हे रस्त्यावरती उतरलेले आहेत। एक पद्धतीची
युवा क्रांती अशा स्वरूपाचं या दृष्टिकोनातून याकडे बघता येईल. हा व्हायलंट होतोय आणि सगळे हिंसक होतो आहे. त्याच्या विरोधामध्ये शूट ॲट साईटचे ऑर्डर्स हे नेपाळ गव्हर्नमेंटकडनं दिले गेलेले आहेत आणि निश्चितपणे ही चिंतेची बाब आहे. याच्यातला त्यांच्या ज्या प्रामुख्याने 2 मागण्या आहेत त्यामधला एक तर ज्या गव्हर्नमेंटनी ओली गव्हर्नमेंटनी सोशल मीडिया ॲप बॅन केलेले आहेत, हे जे सोशल मीडिया ॲप 24 सोशल मीडिया ॲप बॅन केले ज्याच्यात फेसबुक यूट्यूबचा समावेश आहे, ज्यामुळे तरुणांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्बंध आलेले आहेत, त्याच्या विरोधामध्ये प्रोटेस्ट. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओली गव्हर्नमेंटच्या अंतर्गत जे वाढतं भ्रष्टाचार आहे त्याच्या विरोधामध्ये देखील हे आंदोलन एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येतं. आपल्यासाठी हे यासाठी पण चिंतेचं आहे की गेल्या 2 वर्षांमध्ये ही दुसरी घटना आहे ज्या वेळेला युवक इतक्या मोठ्या प्रमाणावरती रस्त्यामध्ये येत आहेत. 2 वर्षांपूर्वी बांगलादेशमध्ये काय घडलं हे आपण सगळ्यांनी बघितलं होतं. त्याच्या माध्यमातून तिथं राजकीय स्थित्यंतर हे देखील मोठ्या प्रमाणावरती घडून आलेलं होतं. आणि आता दुसरा दक्षिण आशियातला हा देश आहे, आपला शेजारी देश आहे, ज्यामध्ये असं होत आहे. अर्थात याच्या मागे नेमकं कोण आहे एवढ्या स्पॉन्टेनियसली, कारण कालपर्यंत काहीच नव्हतं, अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती तरुण कसे काय रस्त्यावरती आले, मग याच्या मागे कोणती तरी एखादी संघटित विचारसरणी याच्या पाठीशी आहे का, हे ऑर्गनाइज्ड आहे का, हे देखील विचार करणं गरजेचं आहे. आणि याची जर नेपाळमधली गेल्या काही वर्षातली आपण परिस्थिती पाहिली तर नेपाळमध्ये आपल्याला एक पद्धतीचं राजकीय ध्रुवीकरण हे होताना दिसून येतं. ओली गव्हर्नमेंट जे आहे हे आता बऱ्यापैकी चीनकडे, साम्यवादाकडे झुकणारं आणि चीनचा वाढता प्रभाव हा फार कॉज ऑफ कन्सर्न आहे, मोठा चिंतेचा विषय आहे. चीनच्या गुंतवणुकी वाढत आहेत आणि प्रामुख्याने जसं पाकिस्तान बरोबरचा इकॉनॉमिक कॉरिडॉर झाला तसा चायना नेपाळ इकॉनॉमिक कॉरिडॉर हा होऊ घातलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी ओली गव्हर्नमेंटला आपल्या राजकीय अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह आहेत आणि त्यामधनं अशा प्रकारचे निर्णय हे प्रामुख्याने घेतले जातात सोशल मीडिया ॲप बॅन करण्याचे. आणि याच्या मागे चीनची शक्ती असण्याची किंवा प्रभाव असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही, कारण चीनमध्ये देखील हे सगळे सोशल मीडिया ॲप जे आहेत ते बॅन आहेत. चीनमध्ये आपले स्वतःचे त्यांचे सोशल मीडिया ॲप आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की जसं चीन एकीकडे साम्यवादाकडे झुकतोय तसं दुसरीकडे नेपाळ साम्यवादाकडे झुकतोय तसं दुसरीकडे नेपाळमध्ये जी पूर्वी राजेशाही होती त्या राजेशाहीला समर्थन देणारा युवा वर्ग हा मोठ्या प्रमाणावरती पुढे येतोय. त्यामुळे नेपाळ हा पूर्वी हिंदू देश होता, तिथं राजेशाही होती, नंतर मग नेपाळचं स्थित्यंतर हे लोकशाहीकडे झालं आणि नुकतंच तिथल्या नरेश, जे नेपाळचे नरेश आहेत ज्ञानेंद्र, यांनी संपूर्ण नेपाळचा दौरा केला आणि त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावरती समर्थन हे नेपाळमध्ये मिळालेलं होतं. आणि त्यामुळे कुठेतरी एक पद्धतीची ज्याला आपण म्हणतो की थोडीशी अस्थिरता म्हणा किंवा चिंता ही निश्चितपणे ओली गव्हर्नमेंटला आहे. आणि त्यामुळे या विचार प्रवाहांमधल्या ध्रुवीकरणामधनं एकीकडे राजेशाहीला समर्थन देणारा युवा वर्ग आहे, दुसरीकडे साम्यवाद आणि चीनचा प्रभाव आहे. याच्या माध्यमातून याचं रिफ्लेक्शन कुठेतरी प्रतिबिंब यात उमटलेलं आहे का हे देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती तरुण एकत्र येणं हे इतक्या सहजपणे शक्य नाहीये. जोपर्यंत एखादी संघटित शक्ती विचारसरणी याच्या पाठीशी नाही तोपर्यंत शक्य असं मला वाटत नाही. अगदी सर, तुम्ही जे बांगलादेशचं उदाहरण दिलं की बांगलादेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झालं, त्यानंतर त्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं, त्यानंतर आता आपण नेपाळची दृश्य बघतोय. युवा आधी रस्त्यांवर उतरले आणि त्यानंतर ते संसदेमध्ये घुसलेत. संसद अतिशय महत्त्वाची जी इमारत आहे त्याच्यामध्ये ते घुसलेले आहेत. आता थोड्या वेळापूर्वी इंडोनेशिया संदर्भात देखील एक लेख वाचला, इंडोनेशियामध्ये देखील लोक रस्त्यावर उतरली आहेत. म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की साऊथ एशियामध्ये हे ज्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणाचे आंदोलन होत आहेत, पण याचा जो पॅटर्न आहे सर, शैलेंद्र सर, हा एकच प्रकारचा दिसून येतोय. हे बघा, या स्वरूपाचा जो पॅटर्न आहे त्याच पद्धतीने हा काही वर्षांपूर्वी इस्लामिक देशांमध्ये पण येऊन गेलेला आहे, ज्याला स्प्रिंग रिव्होल्युशन आपण म्हणतो. आणि ज्याच्या माध्यमातून काही देशांमध्ये तिथं अनेक अशा स्वरूपाच्या राज्यक्रांत्या पण होऊन गेलेल्या आहेत. आता तुम्हाला जो प्रामुख्याने हा प्रभाव दक्षिण आशियामध्ये विकसनशील आणि विशेष करून गरीब देशांमध्ये दिसून येतो आहे, त्यामागचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणावरती तरुण हे उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जात आहेत, अमेरिकेला जात आहेत, युरोपियन देशांमध्ये जात आहेत. विशेष म्हणजे हे टुरिस्ट डेस्टिनेशन, नेपाळसारखा देश हा टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. दुसरा मुद्दा असा आहे की यांचे कनेक्टिव्हिटी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे आणि त्यामुळे यांना जो ग्लोबल ऍक्सेस तरुणांना मिळालेला आहे त्याच्यावर कोणत्या प्रकारचे निर्बंध आणणं हे यांना अलीकडच्या काळामध्ये पटत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इव्हन आपले राजकीय विचार अभिव्यक्त करण्याचं एक मोठं माध्यम म्हणून सोशल मीडियाकडे आपल्याला बघायला मिळतं. आणि अशा स्वरूपाने ज्या ज्या देशांमध्ये एकाधिकारशाही आहे किंवा
राजकीय विचारसरणीवर आधारित शासन आहे, ज्यांना आपल्या अस्तित्वाची, राजकीय अस्तित्वाची भीती वाटते, अशा वेळेला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती निर्बंध आणण्याच्या दृष्टिकोनातून सोशल मीडिया ऍपला बॅन करण्याचे काही प्रयोग हे यापूर्वी चीनमध्ये घडलेले आहेत, अशाच पद्धतीने होताना दिसत आहेत. पण मला असं वाटतं की याच्यातनं एक तर नेपाळची युवा शक्तीचं मोठ्या प्रमाणावरती प्रदर्शन होत आहे आणि दुसरं म्हणजे नेपाळमध्ये झालेलं राजकीय आणि सामाजिक ध्रुवीकरण हे देखील याच्या माध्यमातून दिसून येत आहे. सर धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपल्या पुढच्या ज्या गेस्ट आहेत त्या आहेत प्रतिभा तुलादा, या नेपाळच्या स्थानिक पत्रकार आहेत, त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. प्रतिभा जी, न्यूज़ 18 लोकमत में आपका बहुत बहुत स्वागत है. नेपाल में अभी जो परिस्थिति हमें दिखाई दे रही है, हम विजुअल्स देख पा रहे हैं, सिर्फ सोशल मीडिया बैन ये एक ही प्रमुख कारण आपको लग रहा है? I'm going to respond in English. Thank you. So while the protesters have taken to the streets to protest the government's ban on 26 unregistered social media platforms, right? And as you're aware, these include platforms such as the Facebook, Instagram, WhatsApp, YouTube, and some of these platforms are also being used for business purposes by Nepali youth as well as other age groups, and also to keep in touch with thousands of migrant workers and between, like, they function as communication platforms between families of people who work as foreign migrants, right? So yes, the trigger for this protest has been the ban on the social media platforms, but they're also protesting what they're calling nepotism on part of the government, as well as corruption. So although the protest is hinged on the ban on the social media platforms, it does speak for a larger sort of form of action taken by the government. So, Pratibha, do you think it's just about banning social media and not about unemployment, and it is about corruption, right? Yes, definitely. It's not just about, I mean, although it's focused on this right now, the protesters who are out on the streets are also saying, like, they're carrying placards saying they're also protesting corruption as well as nepotism by the government. Okay, thank you so much for being with News 18 लोकमत, प्रतिभा. तर नेपाळच्या या स्थानिक पत्रकार आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या. नेपाळच्या परिस्थितीबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सोशल मीडिया जो काही बॅन नेपाळमध्ये करण्यात आलाय ते एकमेव कारण या सगळ्या आंदोलनाचं नाहीये असं त्यांचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बेरोजगारी असेल किंवा तिथे जो भ्रष्टाचार वाढलाय मोठ्या प्रमाणामध्ये, त्या सगळं मिळून हे सगळं आंदोलन करण्यात येते. नयाँ जेनेरेसनको आन्दोलन हो र नेपालमा नयाँ दास प्रथाको सुरुवात गरिएको छ. देशमा भएका युवालाई विदेशमा बेच्ने, श्रमको नाममा विदेशमा बेच्ने, महिलालाई विदेशमा बस्ने, भूतपूर्व गृहमन्त्रीले चाहिँ भुटानी शरणार्थी बनाएर बेच्ने, विभिन्न किसिमले मानिसहरूलाई बेचिएको छ. नेपालमा मानव अधिकारको उल्लङ्घन कसैले गरेको छ भने म उभिरहेको ठाउँमा स्वाट गोली गरेर मेरो पछाडिको साथीलाई हातमा यी पुरा हात उडिसक्यो, पुरै गोली लाग्यो, गोली डाइरेक्ट गोली लाग्यो भित्रबाट. अहिले पनि तुरन्त गोली चलिरहेको आवाज आइरहेको छ, सुनिरहेको छौँ हामी. यो संसदभित्रबाट मेरो साथी ऊ अगाडि त्यहाँ उभिरहेको बेला डाइरेक्ट टाउकोमा गोली हानेको छ. तर नेपाळमध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे. याचे सगळे अपडेट्स आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी. सतेज पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब, सूत्रांची माहिती. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी. एनडीएचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेची निवड. अंतर्वालीत दाखल होताच मनोज जरांगेंवर गुलालाची उधळण करत जंगी स्वागत.
शेवटी मराठ्यांनीच विजय मिळवला असं म्हणत जरांगेंनी मानले मराठ्यांचे आभार। 17 सप्टेंबर आधी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये सरकार विरोधी भूमिका जाहीर करावी लागेल, जरांगे पाटलांनी पुन्हा दिला अल्टिमेटम। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा, सरकारने कुठलाही बदल करू नये, जरांगेंची सरकारकडे मागणी। तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नाही, बावनकुळेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, तर पितृपक्षामध्ये निवडणूक घेणारा भाजप सेक्युलर पक्ष, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून संजय राऊतांची टोलेबाजी। दुकानं रिकामी करण्यावरून 2 गटांमध्ये वाद, लाठ्या काठ्या आणि दगडफेकीमध्ये 65 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू। नागपूरच्या एक्सप्रेस मिल परिसरामध्ये 130 वर्ष जुनी भिंत कोसळली, भिंत कोसळण्यापूर्वी त्या ठिकाणाहून जाणारा दुचाकीस्वार धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। मुंबईतल्या गोराई समुद्र किनाऱ्यावर लाटांच्या प्रवाहामध्ये अडकली टेम्पो ट्रॅव्हलर, सुदैवाने वेळीच मदत मिळाल्यानं सर्व प्रवाशांची सुटका। नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीच्या मुद्द्यावरून पेटलं आंदोलन, आंदोलक शिरले नेपाळच्या संसदेत, काठमांडूमध्ये संचारबंदी लागू।